आयुष मेमरीज. यशाच्या शिखरावरची वाघीण. कथा एका परिश्रमी स्त्रीची. एका छोट्या खेड्यात नागीबाई नावाची एक मेहनती आणि धडपडी महिला राहत होती. ती गावातल्या एका छोट्या दुकानाची मालकीण होती. नागीबाईचं दुकान गावकऱ्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंचं मुख्य ठिकाण होतं. ती रोज पहाटे उठून दुकान उघडायची, स्वच्छता करायची आणि आवर्जून सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवायची. तिच्या दुकानातील मेहनतीवर आणि पतीच्या कष्टांवर तिचं कुटुंब चालत होतं. नागीबाईचं व्यक्तिमत्व वाघिणीसारखं होतं. ती खूप कणखर आणि जबाबदार होती. दुकान चालवताना ती कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला थारा देत नसे. परंतु तीच नागीबाई गरजू लोकांसाठी अत्यंत दयाळू आणि प्रेमळ होती. जर एखाद्या गरजू व्यक्तीने मदतीची याचना केली तर ती त्याला उपाशी पाठवत नसे. कधी कधी स्वतःचं खाणं कमी करूनही ती इतरांना मदत करत असे. नागीबाईच्या मेहनतीत तिच्या पतीचा इंदोरजीचा मोठा वाटा होता. इंदोरजीने तिचा प्रत्येक पावलावर आधार दिला. तो दुकानासाठी माल आणून देत असे. बऱ्याच वेळा नागीबाईचं ओझं हलकं करण्यासाठी कामातही मदत करत. इंदोरजी एकदम शांत स्वभावाचा माणूस होता, पण नागीबाईवर नितांत प्रेम करणारा आणि तिच्या कामाचा आदर करणारा होता. नागीबाई आणि इंदोरजी यांना 3 मुले होती: अनिल, सुनील आणि स्वप्नील. तिघही आई वडिलांप्रमाणेच मेहनती होते. त्यांनी आई वडिलांचा व्यवसाय अधिक चांगल्या प्रकारे चालवायचं स्वप्न बाळगलं होतं. शाळेतून परतल्यावर ते दुकानात मदत करायचे. नागीबाईचं दुकान हे केवळ व्यवसायाचं ठिकाण नव्हतं, तर गावातल्या लोकांच्या अडचणी सोडवण्याचं केंद्र होतं. तिच्या कणखर आणि दयाळू स्वभावामुळे सगळे गावकरी तिचं खूप कौतुक करत. नागीबाईच्या जीवनात खूप अडचणी होत्या, पण तिच्या मेहनतीने, तिच्या कुटुंबाच्या एकजुटीने आणि तिच्या निस्वार्थ स्वभावाने त्या सगळ्या अडचणींवर मात केली. एक दिवस एका गरीब बाईने दुकानात येऊन म्हणलं, नागीबाई, माझं कुटुंब 2 दिवस उपाशी आहे. मला काहीतरी खायला द्या. नागीबाईने त्या बाईची अवस्था पाहून कोणताही विचार न करता तिला गहू, भात आणि काही भाज्या दिल्या. ती बाई आनंदाने निघून गेली. हे दृश्य पाहून तिच्या मुलांनी विचारलं, आई, तू असं दिलं तर आपल्याकडे कमी होईल ना? नागीबाईने उत्तर दिलं, मुलांनो, आपल्या कष्टाने परत मिळवता येईल, पण उपाशी राहणाऱ्या पोटाला दिलासा द्यायचं समाधान जगातल्या कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठं असतं. नागीबाईच्या या शिकवणीने तिच्या मुलांमध्ये कष्ट करण्याची, दयाळूपणाची आणि सत्याचा आदर करण्याची भावना रुजली. नागीबाईंनी आणि इंदोरजीने त्यांना शिक्षणासाठी खूप प्रोत्साहन दिलं. ती नेहमी म्हणायची, शिक्षण हे कष्टाला दिशा देतं. तिच्या मुलांनीही आई आणि वडिलांच्या कष्टाचं महत्त्व ओळखलं. अनिलने अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं आणि मोठा प्रकल्प व्यवस्थापक बनला. सुनीलने बँक व्यवस्थापक होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आणि तो खूप यशस्वी बँक व्यवस्थापक झाला. स्वप्नीलने व्यवसायात पदार्पण करून गावातच एक मोठी औद्योगिक फॅक्टरी उभी केली. 3 मुलं यशस्वी झाल्यावर त्यांनी आईला आणि वडिलांना खूप चांगलं जीवन दिलं. त्यांनी दुकानाचं रूपांतर एका मोठ्या सुपरमार्केटमध्ये केलं. ते दुकान लोकांच्या सेवेसाठी होते, म्हणूनच त्या दुकानाला सेवालाल स्टोअर्स असे नाव दिले गेले. गावातल्या सगळ्यांना माहीत होतं की हे दुकान फक्त व्यवसायाचंच नव्हे, तर माणुसकीचं प्रतीक आहे. एका सायंकाळी नागीबाई आपल्या पतीसोबत दुकानाबाहेर बसली होती. तिने 3 मुलांना आनंदाने काम करताना पाहिलं. इंदोरजीने त्यांच्याकडे पाहून विचारलं, आपण घेतलेल्या सगळ्या मेहनतीचं आज फळ दिसत आहे, हो ना? नागीबाई हसून म्हणाली, हो, पण माझ्या मुलांनी फक्त यश मिळवलं नाही, त्यांनी माणुसकीही जपली आहे. त्यासाठी आपण खूप आभारी आहोत. 3 मुलांच्या यशामुळे नागीबाई आणि इंदोरजीचा अभिमान
गगनाला भिडला. पण त्यांनी आपल्या कष्टांमुळे मिळवलेला साधेपणा आणि गरिबांविषयीची दया कधीच सोडली नाही. गावकऱ्यांनी नागीबाईला नेहमीच वाघिणीसारखी माय म्हणून सन्मान दिला. तर मुलांनो, आपल्याला या कथेतून काय बोध होतो? मेहनत आणि चिकाटी यशाकडे नेतात. कुटुंबाचा आधार अनमोल असतो. शिक्षण आणि संस्कार भविष्य घडवतात. दयाळूपणा आणि माणुसकी महत्वाची आहे. आणि यश फक्त पैशांत नसतं, तर ते चारित्र्यातही असतं. कथा आवडली असेल तर अशाच नवनवीन कथांसाठी नक्की सबस्क्राईब करा आयुज रेनबो रीड्सला.